काढून आलं का कसं आलं महाराज? कोरोनामध्ये मरण कसं आलो? जिंदगी जब तक रहेगी पुरुषद न मिलेगी काम से ऐसा कुछ समय निकलो प्रेम करो श्री राम से. आणि जीवनामध्ये पुरुषद काढत चला महाराज. आमच्या जीवनात पुरुषद मिळत नाही. त्या परमात्म्यावर प्रेम करत चला. परमात्म्याशी नातं जोडा महाराज. परमात्म्याशी आपला असणारा दावा करण्याचा प्रयत्न करा. देवा आम्ही तुझ्याशी दावा बांधत आहोत. आणि आमच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबांनी देवाशी दावा केला महाराज. सर्व त्यागत्व केलं आणि त्यागत्व करत असताना तुकोबारांना अत्यंत असणाऱ्या त्रासदायक यातना सहन कराव्या लागल्या महाराज. ऐका, या समाजाने तुकोबारांना जगू दिलेलं नाही महाराज. परमार्थ करू दिलेलं नाही. तुकोबारांचे जीवन असणार या सर्व परमार्थ करत असताना तुकोबारांचं जीवन रडलं नाही महाराज, तर तुकोबारांचं जीवन लढलेलं आहे. परमार्थात लढत चला, रडत जाऊ नका महाराज. आमचं रडगाणं तेच चालू आहे महाराज. रडगाणं रात्रंदिवस आमचं रडगाणं. कुठे जा, रडगाणं करू नका, लढा महाराज, लढा. माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. ऐका, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जगद्गुरु तुकोबारांनी मनाशी युद्ध केले. जगद्गुरु तुकोबारांनी या जनाशी युद्ध केले महाराज. जनाशी बाह्य स्वरूपात जनाशी युद्ध तुकोबारांना करावं लागलं आणि जगद्गुरु तुकोबारांनी या मनाशी युद्ध करावं लागलं महाराज. मनाशी काय तुकोबारांच्या जीवनाशी जनाशी युद्ध आहे महाराज. अहो, परमार्थ करणाऱ्यांचं काय जीवन आहे पहा महाराज. तुकोबारांच्या टाळकऱ्यामध्ये 14 टाळकरी महाराज आणि 14 टाळकऱ्यामध्ये शिवबा कासार नावाची टाळकरी होती त्यांची. पण रात्रंदिवस कीर्तन करत असताना शिवबा कासारांनी जगद्गुरु तुकोबारांचे कीर्तन श्रवण करण्यासाठी दररोज जावं महाराज. जात असताना त्या शिवबा कासाराच्या पत्नीने विचार केला, माझा पती दररोज जातोय पण जातो कुठे महाराज? मातोश्रींना माझी विनंती आहे महाराज, आपला जर पती दररोज बाहेर जात असेल तर कुठं जात असतो याचा तर विचार करा. संध्याकाळी जात असेल तर महाराज बहादर धाब्यावर बसून येत बर का. काय मिळत असेल देवजानी महाराज. आणि सरकारला मला वाटतं याच्यापेक्षा फायदाच कुठे नसेल महाराज. हे हाय पाय रोड झाले महाराज. रोडच्या कडे जिकडे तिकडे धाबेच महाराज. मी एक वाक्य बोलून जातो साहेब, की धाबे या रोडच्या कडे तयार झाली महाराज. या धाब्यामध्ये कधी बैल गेला का, कधी गाढव गेलं का महाराज? नाही, कधी कुत्र गेलं का त्या धाब्यात? जात नाही. पण हे गाढव जातात ना 2 पायाचे. कशासाठी जातात मला माहिती नाही महाराज. काय काम असतं तिथं महाराज? काय काम असतं त्या धाब्यामध्ये? काय असतं महाराज? आणि त्या धाब्यावर जण उभा टाकतात महाराज. काय मिळतं तिथं? काही मिळत नाही महाराज. ऐका, त्या शिवबा कासारांच्या पत्नीने विचारला, तुम्ही दररोज जाता आणि घरातून कुठे जाता? शिवबा कासारांच्या पत्नी शिवबा कासारांनी सांगितलं, ऐक, मी माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे कीर्तन ऐकण्यासाठी जातो. काय कीर्तन असेल महाराज? ज्यांच्या कीर्तना जगद्गुरु परमात्मा आणि या जगाचा मालक नाचावा अशी कीर्तन ज्यांची होत असतील, काय आनंद असेल महाराज. आम्ही इथं आल्या आम्ही आमच्या महाराजांना, गोंडू महाराजांना विचारलं, काय हो महाराज या ठिकाणचं काय? म्हणलं वैभव काय आहे? त्यांनी सांगितलं, महाराज हे कडिले महाराजांची समाधी आहे म्हणली. पब्लिक महाराज कडिले यांची समाधी आहे. मी म्हणलं त्यांनी काय, कुठले होते, काय करत होते? काय नाही म्हणले, फक्त नाम चिंतन करत होते. मंदिराचं बांधकाम सुरुवात केलं, अर्ध बांधकाम झालं आणि त्यांच्यावरही जनानं अतिक्रमण केलं महाराज. परमार्थ करणाऱ्यांनी जनावरात या जनांनी परमार्थ करणारे अतिक्रमण करतात महाराज. आणि महाराजांचा देह संपला बर का, संपला महाराज. काय या जनाचे महाराज विचार करा. कसं असतं महाराज जन? माझे तुकोबाराय बोलतात महाराज, ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करिता म्हणती हा दोषे टाकीता आळसे पोटपोसा लग्न करू जाता म्हणते हा मातला, न करू जाता म्हणते नपुसक. या समाजाचं काय ऐकू नका महाराज. समाज कधी आम्हाला काय बोलेल काही सांगता येत नाही.
अरे रात्रंदिवस आम्ही प्रपंच करू लागलो. लोक म्हणतील अहो फार प्रपंचाचा झाला म्हणले, कधी विष्णू कृष्ण मंदिराकडे येत नाही, कधी कीर्तन ऐकत नाही, आणि रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करा. आता आम्ही दररोज कीर्तनाला जातो ना, लोक म्हणतात निघालं लोकांना बुडवायला. निघाल्या निघाल्या लोक बोलतात महाराज, निघाल्या निघाल्या निघाल्या. सकाळी गेल्या गेल्या आम्हाला म्हणतात किती आणलात, काय त्याच्या बापानं दिलं देव झाले बरं का आम्हाला, काही देत तर नाहीत महाराज, पण बोलल्याशिवाय राहत नाहीत महाराज. ऐका, जीवनामध्ये तुम्हाला काही करता येत क्षेत्र करू नका, पण सत्य कर्म करण्याला आड येऊ नका महाराज. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. अरे जीवनामध्ये नरक प्राप्त करायचे असेल तर या सत्य कर्मामध्ये अडथळा करण्याचा प्रयत्न करा. शिववाकासाराने आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, मी माझ्या जगद्गुरु तुकोबारांचे कीर्तन ऐकण्यासाठी जातो. शिववाकासारांची पत्नी बोलत आहे, हो तुम्ही दररोज गडी माणसं आहात, पुरुष माणसं आहात, दररोज कीर्तन ऐकण्यासाठी बाहेर गावला जाता, पण आम्हाला तुकोबारांचे कीर्तन ऐकण्यासाठी मिळत नाही, तुम्ही तुकोबारांनाच गावामध्ये बोलवा ना. शिववाकासारांना वाटलं बरोबर आहे, आपल्या पत्नीला कीर्तन ऐकावं वाटत असेल, आणि तुकोबारांना आपल्या गावामध्ये कीर्तनाला बोलावलं. कीर्तन सेवा संपली. सकाळी सकाळी शिववाकासारांनी आपल्या घरी गेलं, तुकोबारांनी आपल्या घरी गेलं. शिववाकासारांच्या पत्नीनं पातेल्यामध्ये उकळतं पाणी ठेवलेलं होतं, पाणी काढलं आणि त्या शिववाकासारांना सांगितलं, हो तुकोबारा आपल्या घरी आलेत म्हणजे स्नान करण्यासाठी, त्यांना अंगाला लावण्यासाठी उठणं वगैरे, त्या काळ साबण नसेल महाराज, म्हणले काहीतरी घेऊन या ना. ते भोळे शिववाकासार बाहेर गेले आणि आमच्या शिववाकासारांच्या धर्मपत्नीनं माझ्या जगद्गुरु तुकोबांच्या पाठीवर उकळतं पाणी टाकलं महाराज. अरे शरीराची लाहीलाही झाली, काय जनाचा त्रास आहे सांगा, जन किती त्रास करतो महाराज. माझे तुकोबार आहे, देवाकडे हाक मारतात महाराज. माझी काय लागला कोणवा, धावरे केशवा माय बापा देवा.